नमस्कार मित्रांनो, जय छत्रपती, जय शिवराय, जय भीम, जय संभाजी महाराज, जय महाराष्ट्र. सर्व महाराष्ट्रातला मराठी बांधवांना नमस्कार करतो, मानाचा मुजरा करतो. महाराष्ट्रात आपलं हिंदू बांधवांसाठी, संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, मराठी बांधवांसाठी, मराठा आरक्षणचे योद्धा मनोज जरांगे पाटील त्यांना पण नमस्कार करतो, मानाचा मुजरा करतो. महाराष्ट्रात जी मोर्चाची लढाई चालू आहे, कोट्याने मराठा समाज उतरणार आहे. आता शेवटला लढाई चालू आहे मराठी समाजासाठी आरक्षण मिळायसाठी. म्हणून मुंबईला मनोज जरांगे पाटील मोर्चा घेऊन चालले. ते संपूर्ण महाराष्ट्रातले मोर्चासाठी तयारी झाले. त्या सगळ्या मोर्चासाठी तयारी घेऊन चालले. ते सगळे लाखांनी मराठी, कोट्यानं मराठा समाज मोर्चामध्ये उतरणार आहे. आणि देवेंद्र फडणवीसला मनोज जरांगे पाटील साहेब म्हणले, ते एका सकाट माझ्या मराठी बांधवाला जरी खर्चलं, तुमचा एक सकाट मंत्री राहणार नाही, एक सकाट आमदार राहणार नाही, असं मनोज जरांगे पाटलांनी आवाहन केले. आता मुंबई तुमची पण, मुंबई आमची. मनोज जरांगे पाटील म्हणले, मुंबई आमची पण आहे, आमचा पण हक्क आहे मुंबईवर. मुंबई मराठी माणसांची आहे, मराठी रक्तांची आहे. मुंबई पण आमची आहे, मुंबईवर पण आमचा पण हक्क आहे, आमचा पण अधिकार आहे, असे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणचे योद्धा म्हणलेले. पण आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यासाठी, मराठी बांधवांसाठी, हिंदू बांधवांसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात मराठी मोर्चा जाणार आहे. आणि तिथं मुंबईमध्ये आझाद मैदानावर तर गर्दीच होणार. कोट्याने मराठा समाज घराघरातनं बाहेर निघणार आहे. ते पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, महाराष्ट्रात चांगदेव भाऊ जाधव सामाजिक कार्यकर्ता 18 पक्का जातींसाठी, हिंदू धर्मासाठी, येणाऱ्या काळासाठी, येणाऱ्या भविष्यासाठी काहीतरी निर्माण करायची ताकद ठेवलं. आपल्या गरीब परिस्थितीनं सामाजिकपणेनं कार्यकार चालू केलं. अजून कार्यकार पोचलं नाही, पण तुमच्या आशीर्वादाने, मराठी बांधवांच्या आशीर्वादाने आणि हिंदू बांधवांच्या आशीर्वादाने प्रत्येक समाजाने 18 पक्का जातींसाठी, संपूर्ण युवकांसाठी, आपण लांगड्या पांगड्यांची, अपंग लोकांची, जे ज्यांना दिसत नाही त्यांची मदती करतो, आपण सहकार्य करतो. मित्रांनो, जे काय तुम्हाला सांगतो मित्रांनो, जेवढं आपल्या हातात नव्हतं तेवढे कामं करतो आपण. मित्रांनो, जगात लोक नाव ठेवते, ते विरोध करते. मित्रांनो, जरा तब्येत पण बिघडली आहे, पण महाराष्ट्रातल्या जनतानं, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीनं येणाऱ्या काळासाठी एखाद्या सत्तेच्या मार्गाने चाललं, एका माणसाला सपोर्ट करावं, त्या माणसाच्या पाठीशी थांबावं, असं मी एक तुमचा आधार म्हणतो. एक तुम्ही माझ्या सपोर्टमध्ये या मित्रांनो, तुम्ही एक मला ताकद द्या मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहावा म्हणतो मित्रांनो, सपोर्टमध्ये राहावा म्हणतो मित्रांनो. मी सोशल मीडियाला व्हायरलसाठी येत नाही, कशासाठी येत नाही तुम्हाला पण मी पहिल्या पण भाषणाला तेच सांगितलं, हिंदू समाज जागा व्हायला लागला, हे व्हायला लागला. आता लाखांनी कोट्याने मराठा समाज चालले मोर्चामध्ये. मराठी बांधवांनी पण सपोर्ट करायला पाहिजे, चांगदेव जाधवला हिंदू बांधवांनी पण सपोर्ट करायला पाहिजे, संपूर्ण महाराष्ट्रातल्या 18 पक्का जातीनं सपोर्ट करायला पाहिजे. हे सर्वांसाठी काम जरी चालू असताना, हे असताना आपलंही सर्वांची ताकद आहे, सर्वांचं प्रेम आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.